नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जे भांडे संचचा जो ऑनलाईन अर्ज सुरू झालेला होता तो आता बंद झालेला आहे. का बंद झालेला आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पुरती चॅनल तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. महाराष्ट्र बांधकाम कामगार जे आहे मित्रांनो, बऱ्याच लोकांनी नोंदणी केलेली आहे, अर्ज केलेला आहे भांड्यांसाठी, पण तो अर्ज आता ते बंद करण्यात आलं आहे. कारण की आता वेबसाईट अपडेशनचं काम चालू आहे. कारण की आता त्यामध्ये बरेच जिल्हे जे आहे वगळण्यात आलेले होते. आता पूर्ण जिल्हे 36 जिल्हे जे आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला समाविष्ट केलेले दिसतील. कारण की आता त्याच्यामध्ये जे जवळजवळ मोठे मोठे जिल्हे होते त्याच जिल्ह्यांचे नावं येत होते आणि त्यांनाच भांडे संच वितरणासाठी ऑनलाईन अर्ज करता येत होता. कारण की बाकीचे जिल्हे याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले नव्हते. कारण की जी वेबसाईट आहे आता त्या वेबसाईटवरती आपण आता जाणार आहोत. बघूयात का नेमकं काय होतं तिथं. तुम्ही इथे बघू शकता. इथं आपण जी वेबसाईट आहे HIK-KIT MahaBOC.in/अपॉइंटमेंट या वेबसाईटवरती आपल्याला रिडायरेक्ट व्हायचं आहे. रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, इथे काय दिलं बघा. इथं सरळ सरळ उल्लेख केला आहे मित्रांनो, साईट देखभाल प्रगतीपथावर जे आहे बघू शकता. इथं साईट देखभाल प्रगतीपथावर आहे. साईट अंडर मेंटेनन्स. आम्ही सध्या साईटचे काम अपडेट करत आहोत. वी आर करंटली अपडेटिंग द साईट. कारण की जी साईट आहे बरेच जिल्हे नव्हते, त्याच्यामुळं बरेच लोकांना त्यांचं नाव दिसत नव्हतं, त्यांचा फॉर्म फिलअप होत नव्हता. कारण की आता ज्या बांधकाम कामगारांच्या जिल्ह्यामध्ये झालेला होता कोटा जो आहे 3 महिन्याचा फुल झालेला आहे. कारण की आता जवळपास 2 ते 3 तारखेपासूनच जो कोटा जो फुल झालेला आहे. 1 तारखेला जे सुरू झालेले ते ऑनलाईन फॉर्म, आता ते फॉर्मसुद्धा फुल झालेले आहे. कारण की आता जवळपास 30 सप्टेंबरपर्यंत हे फुल झालेले आहे. कारण की आता जे 15 जुलैनंतर जे भांडे संच वितरणास सुरुवात होणार आहे. 15 जुलैपर्यंत फॉर्म भरण्याचे आदेश देण्यात आले होते. तर त्यामध्ये बऱ्याच लोकांनी फॉर्म भरले आहे. जवळपास 22,500 लोकांनी जे फॉर्म आहे भरण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यांचे नाव होते 25,000पर्यंत जे लाभार्थी आहे त्या लोकांना भांडेसंच वितरणास 15 जुलैनंतर सुरू होणार आहे. कारण की ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म भरण्याचे बाकी आहे त्यांनी आता वाट बघावे. कारण की त्यांना आता तारीख जी आहे सप्टेंबर नंतरच मिळणार आहे. कारण की आता जो कोटा होता भांडे संचचा तो आता फुल झालेला आहे. कारण की एका दिवसाला जे आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे 250 लोकांना भांड्यांचं वितरण करण्यात येणार आहे. कारण की एका दिवसाला रोज 200-250 लोकांचे भांडे वितरणास यांना खूप मोठा टाईम लागणार आहे. त्यामुळे जे आहे 30 सप्टेंबरपर्यंत बऱ्याच लोकांनी जे आहे ऑनलाईन असल्यामुळे लगेच फॉर्म जो आहे सोप्या पद्धतीने भरलेला आहे. कसा भरायचा याच्याबद्दल व्हिडिओ आपण पण टाकला होता आणि बऱ्याच लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. कारण की 15 जुलैनंतर 15-16 तारीख ज्या लोकांनी घेतलेले आहे त्या लोकांनासुद्धा भांडे वितरणास लवकरच सुरू होणार आहे. कारण की 15 जुलैनंतर नंतर जे भांडे संच वितरणास सुरू होणार आहे. अशीच एक महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. ही साईट जी आहे आता कधी चालू होणार आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ. ही साईट जी आहे 24 तासाच्या आतमध्ये चालू होईल. कारण की आज रात्री रात्री 12पर्यंत सुद्धा ही साईट चालू होऊ शकते. कारण की ही ऑनलाईन असल्यामुळे ही केव्हाची साईट अंडर मेंटेनन्समध्ये गेलेली आहे. कारण की हे साईटचं काम चालू आहे. 36 जिल्हे याच्यामध्ये ॲड करण्याचे काम चालू आहे. तुम्ही चिंता करू नका, ही लवकरच साईट चालू होईल. चालू झाल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना कळवण्यात येईल. अशीच एक महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. तुम्ही जे चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.